थँक्स तुकाराम मुंडे साहेब. आम्हालाही माहीतच नव्हतं. आजपर्यंत लोक हॉटेलमध्ये जायचे, 1500चं बिल भरायचे, वेटरने दिलेली 20 रुपयांची पाण्याची बाटली मुकाट्याने विकत घ्यायची. आम्हाला वाटायचं हाच नियम आहे. पण तुम्ही आलात आणि आमच्यासारख्या सामान्य माणसाचे डोळे उघडले. सरकारी काम आणि 6 महिने थांब हे आपल्याकडे खूप जुनी आणि प्रसिद्ध म्हण आहे. जेव्हा एखादा तुकाराम मुंडे या व्यवस्थेत येतो तेव्हा 6 महिने नाही बल्कि 6 दिवसातच अख्खी सिस्टम हलवून टाकतो. हे मुंडेंनी आपल्या कृतीतून सिद्ध केले. आजकाल तुम्ही टीव्ही बातम्यांमध्ये बघत असाल, झाडी पडताय, हॉटेल सील होत आहे आणि भेसळखोरांना बेड्या ठोकल्या जात आहे. पण आपण हे सगळं का होतंय याचा विचार करतो. तुकाराम मुंडेंनी असे काही नियम बाहेर काढले जे वर्षानुवर्ष अक्षरशः फक्त आणि फक्त कागदावर सडत होते. परंतु मुंडे येण्याच्या आधी हे 5 नियम तुम्ही कधीही ऐकले नसतील. पण आज तेच नियम प्रत्येक हॉटेल, धाबे, कॅन्टीन वाल्यांसाठी कंपल्सरी झाले आहेत. नियम काय आहे आणि ग्राहक म्हणून तुमचा हक्क काय आहे हे मुंडेंनी भेसळखोरांना कसं दाखवून दिले याचा एक सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज इथे बघणार आहोत. तुकाराम मुंडेंनी कंपल्सरी केलेल्या नियमापैकी पहिला नियम म्हणजे तुमच्या आमच्यासाठी अगदी जिव्हाळ्याचा आहे. तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जा, ग्राहकांना मोफत सुरक्षित पिण्याचं पाणी देणे हे आता हॉटेल मालकावर बंधनकारक आहे. हे तुकाराम मुंडेंनी हॉटेल चालकांना खडसावून सांगितलंय. आजवर काय व्हायचं, आपण जेवायला बसलो की वेटर पाण्याची बाटली आणून ठेवायचा आणि ती आपण विकत घ्यायचो. पण आता तसं अजिबात चालणार नाही. तुकाराम मुंडेंनी स्पष्ट आदेश दिलाय की ग्राहकांना पाण्याची बाटली खरेदी करण्यास भाग पाडता येणार नाही. प्रत्येक हॉटेलमध्ये मोफत सुरक्षित पिण्याचं पाणी उपलब्ध आहे असा एक फलक लावणं आता सक्तीचे करण्यात आलं आहे. म्हणजे पाणी विकून नफेखोरी करणाऱ्यांना मुंडेंनी चांगला चपराक येथे दिला आहे. नियम क्रमांक 2, सकाळी नाश्ता करताना पेपरच्या कागदात गुंडाळून दिलेला वडापाव किंवा भाजी तुम्ही अगदी चवीने खाता ना, पण आता तसं चालणार नाही. पेपरात वडापाव किंवा इतर खाद्यपदार्थ देणे कायद्याने आता गुन्हा आहे. मुंडेंनी पहिल्यांदाच दाखवून दिले. कारण काय माहितीये का, वृत्तपत्रांच्या छापाईसाठी वापरल्या जाणारी जी काही शाई असते ती खूप प्राणघातक असते. त्याच्यामध्ये रसायन असतात ज्यामुळे थेट कॅन्सरसारखे भयंकर आजार देखील होऊ शकतात. पण वर्षानुवर्ष हा प्रकार राजरोजपणे सुरू होता. तुकाराम मुंडेंनी यावर थेट हातोडा आता इथे मारला. वृत्तपत्र किंवा छापील कागदांचा अन्न देण्यास पूर्णपणे याच्यावरती आता बंदी इथे आणलेली आहे. अन्न पॅक करण्यासाठी फक्त मान्यताप्राप्त फूड ग्रेड साहित्याचाच वापर इथे करायला, जसं की बटर पेपर असेल आणि इत्यादी काही. छापील कागद किंवा निकृष्ट प्लास्टिक वापरलं तर थेट हॉटेल मालकावर कारवाईचा बडगा उघडण्यात येईल. नियम क्रमांक 3, हॉटेलमध्ये किंवा गाडीत भजी समोसे खाताना कधी त्या कढईत तेलाकडे बघितलं का? ते तेल कसं असतं? ते तेल बऱ्याच ठिकाणी काळं किंवा लालसर पानाचं असतं व वापरलेलं तेल असतं. याच्यातच ते पदार्थ सर्रासपणे तळत असतात. परंतु आता मुंडे साहेबांनी त्याच्यावरती देखील हे बंदी आणले, कारण की ते तेल कॅन्सरसारख्या देखील आजारांना नियंत्रण देते. नियम क्रमांक 4 आणि 5 हे देखील महत्त्वाचे नियम आहेत. तुम्ही एखाद्या हॉटेलात जातात तेव्हा तुम्हाला बाहेरचा डायनिंग हॉल एकदम चकाक दिसतो, स्वच्छ दिसतो, पण कधी आतमध्ये तुम्ही चुकूनही बघत नसेल. किचनच्या आत डोकावून बघितलं का? कारण की तिथे खूप घाण असते, जसे की उंदीर, झुरळ, सांडपाणी अशा अनेक गोष्टींमध्ये जे की सर्रासपणे अनेक ठिकाणी पाहायला मिळते.